मित्रांनो, कल्पना करा, एक असा माणूस जो जवळपास 150 वर्षांपूर्वी एक पवित्र पाषाण घेऊन स्वतःच्या डोक्यावर शेकडो किलोमीटरचा प्रवास करतो. वरून देव आणले तिथं 6 महिना राहावं लागत, मग गुण येतो. ओम गुरुदेव दत्ता, ओम गुरुदेव दत्ता, ओम गुरुदेव दत्ता. पण या कथेतील सर्वात आश्चर्यकारक भाग हा पुढे आहे, कारण हा विशेष गावात आल्यानंतर काहीतरी विलक्षण घडलं असं सांगितलं जातं. स्थानिक परंपरेनुसार या मंदिराची कथा एका विशेषापासून सुरुवात होते, आणि विशेष म्हणजे असा पाषाण ज्यामध्ये दैवी अंश असल्याची श्रद्धा व्यक्त केली जाते. असं सांगितलं जातं की शेवलेकर गुरुजींनी माहूर येथून हा विशेष घेऊन आले, आणि तो इतका पवित्र मानला जात होता की तो संपूर्ण प्रवासात जमिनीवर ठेवला गेला नाही. स्थानिक परंपरेनुसार शेवलेकर गुरुजींना तो विशेष जेव्हा घरी आणल्यानंतर अगदी अस्वस्थ वाटायला लागलं, आणि त्या रात्री त्यांना दृष्टांत झाला. आणि असं सांगितलं जातं की त्या दृष्टांतामध्ये जणू दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं की माझी जागा या घरात नाही, तर त्या उंच टेकडीवर आहे. आणि एकदा नाही, दोनदा नाही, तर वारंवार हा दृष्टांत झाल्याचं सांगितलं जातं. आणि त्यानंतर ठरलं की या टेकडीवर एक मंदिर उभारायचं. आणि मित्रांनो, आज आपण ज्या मंदिराकडे चाललो आहोत ते मंदिर याच कथेशी जोडलेले आहे. तर मित्रांनो, फायनली आपण या दत्ताचे शिंगवे या परिसरामध्ये आलेलो आहे. या मंदिरामध्ये आपण आता मंदिराच्या पायथ्याशी आलेलो आहे, आणि टेकडीजवळ तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल हे पार्किंग आहे. या पार्किंगच्या नंतर म्हणजे आपण आता टेकडीजवळ उभं आहे, तर खाली पार्किंगच्या गाड्या लावल्यानंतर आपण वरती जातो. तर आता वरती जाऊया आणि बघूया दत्ताचं शिंगवे हे मंदिर, आणि या मंदिराचा इतिहास, या मंदिराची माहिती, भक्तांचा अनुभव. आणि हे मंदिर एवढं प्राचीन आणि इथे लांबून लांबून लोक का येतात ते पण आपण जाणून घेऊया. खूप जागृत देवस्थान आहे, तर याचा इतिहास आपण बघूया. माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की बघा, चला माझ्याबरोबर. तर मित्रांनो, आपण जेव्हा दत्त महाराजांच्या शिंगवेच्या टेकडीवर येतो तेव्हा आपल्याला पायथ्याशी लागतं हे चक्रधर स्वामींचं मंदिर. हे मंदिर आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे या मंदिराचं बांधकाम चालू आहे. आणि आता आपण या मंदिरामध्ये जाणार आहोत, तर चला माझ्याबरोबर या मंदिराचं दर्शन घ्यायला. या टेकडीच्या पायथ्याशी फक्त एक मंदिर नाही, तर महाराष्ट्रातील प्राचीन महानुभव पंथांचं एक महत्त्वाचं स्थान आहे. स्थानिकांच्या मते या परंपरेचा संबंध हा श्री चक्रधर स्वामी यांच्याशी जोडला जातो. महानुभव परंपरेनुसार श्री चक्रधर स्वामींनी 13व्या शतकात या पंथाचा प्रसार केला. त्यांनी जात, धर्म आणि लिंगभेद नाकारत समानतेचा संदेश दिला. या परंपरेत श्री गुरुदेव दत्त, श्रीकृष्ण यांना विशेष स्थान आहे. भक्ती, अहिंसा आणि वैराग्य यांवर आधारलेली ही शिकवण आजही अनेक भाविक जपताना दिसतात. आणि विशेष म्हणजे मराठी साहित्यातही या परंपरेचं मोठं योगदान आहे. लीळाचरित्र हा मराठीतील आरंभीच्या चारित्र्य ग्रंथांपैकी एक मानला जातो. त्यामुळे ही परंपरा केवळ श्रद्धेची नाही, तर इतिहास आणि साहित्याचीही अमूल्य परंपरा आहे. माझा पंथ मानभव पंथ, मला त्याचा सार्थ अभिमान आहे की मी अशा पंथात जन्माला आली. आणि माझं मी भाग्य समजते की मला माझे मिस्टरही करू देतात, कारण ते आई धर्माचे आहेत. हा अनुभव खूप मोठा आहे हा आपला चक्रधर स्वामींचा. मला ज्यावेळेस मुलीची प्रेग्नन्सी राहिली ना दादा, त्यावेळेस मला खूप काही प्रॉब्लेम झाले होते. पण शेवटी एकच प्रयत्न होता की 6व्या महिन्यात गर्भ काढायचं सांगितलं डॉक्टरांनी. पण एक प्रयत्न असा केला की फक्त माझे चक्रधर स्वामीच मला यातून तारू शकता. म्हणजे मला फार मोठा हा अनुभव आलेला आहे माझ्या स्वतःसाठी. आणि मग मी खूप देवाचं हे करायला सुरुवात केली, आणि मी देवाचं म्हणजे करायला लागली म्हणजे पारायण करायला लागले. पारायण करत असताना मला परमेश्वराची अनुभूती मिळाली. आणि माझ्या 7व्या महिन्यात परत सोनोग्राफी झाली, आणि सोनोग्राफीमध्ये परत मला रिटर्न मिळालं. आणि अगोदर गर्भ काढायचं सांगितलेलं होतं डॉक्टरांनी. म्हणजे इतकं क्रिटिकल होतं की ते म्हणे ॲबनॉर्मल थायरॉइड बाळ, तुम्हाला हा गर्भ काढावा लागेल. पण मी ज्यावेळेस मी बसून 21 51 पारायण केलं त्यावेळेस, आणि मला जे काही रिझल्ट मिळाले ना, आज माझी मुलगी 23 वर्षांची आहे, आणि आला तिला कुठलाही आजार नाही, आणि इतकी अध्यात्माचं करते. आणि माझ्या चक्रधर स्वामींनी हा दिलेला मला सगळ्यात मोठा आहे
सगळ्यात माझ्यासाठी दिलेलं गिफ्ट गॉड गिफ्ट आहे आणि हे फक्त चक्रधर स्वामींच्या कृपेने मला झालेलं आहे आणि माझा इथला अनुभव पण फार मोठा दांडगा आहे. हे पावनस्थान आहे तर त्याचं शिंग म्हणजे पण फार मोठं पावनस्थान आहे आणि इथे येऊन एक मनाला समाधान शांती मिळते. माझ्या दोनही मुलांच्या करिअरसाठी परमेश्वराचे लाख मोलाची साथ आहे मला. असे एक नाही तर अनेक अनुभव या ठिकाणी येणारे भाविक सांगतात. महाअनुभव परंपरा, श्रद्धा, निष्ठा, साधेपणा आणि ईश्वर भक्ती यांवर भर देते. त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी केवळ दर्शनासाठी नव्हे तर मनशांतीच्या शोधातही येतात. मित्रांनो, इतिहास सांगतो की प्रत्येक पवित्र स्थळामागे एक कथा असते आणि श्रद्धा सांगते की प्रत्येक कथेच्या मागे एक अनुभव असतो. दत्ताचे शिंगवे हे असंच एका अनुभवाचं जिवंत केंद्र मानलं जातं. स्थानिकांच्या मते अनेक भाविक इथे मनाची इच्छा घेऊन येतात. काही नवस करतात, काही फक्त शांततेच्या शोधात येतात, तर काहींना वाटतं की या टेकडीवर आल्यानंतर त्यांच्या मनावरील ओझं हलकं झालं. दर गुरुवारी, अमावस्या आणि पौर्णिमेला इथे भाविकांची मोठी गर्दी होते. स्थानिक श्रद्धेनुसार अनेक जण वारंवार दर्शनासाठी येतात आणि हा प्रवास त्यांच्या भक्तीचा एक भाग बनतो. आणि अखेर अनेक पायऱ्या चढल्यानंतर समोर उभं राहतं हे श्री गुरुदत्त प्रभूंचं पवित्र मंदिर. कॅमेऱ्यात त्याचं सौंदर्य दिसत नाही, पण इथली शांतता आणि श्रद्धा प्रत्यक्ष अनुभवल्यावरच जाणवते. दत्तात्रय प्रभूंच्या लीला अगाध आहेत. ते भक्तांचं रक्षण करतात, शांतता निर्माण करतात. भक्तांचे जे दुःख असतात, शारीरिक असो मानसिक असो कुठलंही दुःख असो ते व्यवस्थित निवारण करतात. फक्त त्यांच्यावर आपली श्रद्धा पाहिजे. दत्तात्रय प्रभूचा हा अवतार 4 युगामध्ये आहे. ज्याप्रमाणे हनुमानाचा 4 युगामध्ये अवतार आहे, त्याचप्रमाणे दत्तात्रय प्रभूंचा 4ही युगामध्ये अवतार आहे. आणि त्यांना जीवाची फार कणव आहे. जीवाची कणव असल्यामुळं त्यांना जीवाचा उद्धार करण्याची सुद्धा खूप इच्छा आहे. तर मित्रांनो, आपण आता या शिंगवे गावातील या श्री दत्त माऊलींच्या मंदिरामध्ये पोहोचलोय आणि हा तुम्ही बघताय हा सभागृह आहे. सभागृहाच्या मागं हे जे मुख्य मंदिर आहे दत्त माऊलींचं, तर तिथेही आपण जाऊया आणि बघूया या शिंगव्याच्या दत्त माऊलींच्या मंदिरामध्ये नेमकी असं काय रहस्य आहे आणि हे मंदिर एवढं प्रचलित का आहे. तर चला माझ्याबरोबर. तर मित्रांनो, आपण या मंदिराची माहिती इथले गुरु शेवलेकर गुरुजी यांच्याकडून घेऊया. तर शेवलेकर गुरुजी सांगा. हे जे मंदिर आहे हे याला 150 वर्षापूर्वीचं का हे मंदिर आहे. अहिल्याबाई होळकरांची जी दासी होती हरकुबाई नावाची, ती दत्तभक्त होती आणि बरेचसे जुने बांधकाम आहे. आता हे जे मंदिराचं बांधकाम आहे हे अहिल्याबाई होळकरांच्या काळातलं बांधकाम आहे आणि त्याला ज्या चांदवडच्या राजवाड्याला म्हणजे त्यांच्या महालाचे विटा वापरले त्याच ह्या मंदिराला वापरलेल्या विटा आहे मंदिर बनवताना. तर असं पुरातन मंदिर आहे आणि ह्या विशेष जो आहे आपला दत्तात्रय प्रभूंचा विशेष हा माहूरचा विशेष आहे. आणि आमच्या विशेष म्हणजे थोडक्यात विशेष म्हणजे म्हणजे आपल्या देवाला म्हणजे जो पाषाण असतो त्याला देवाचा स्पर्श झालेला असतो म्हणून आपण त्याला विशेष म्हणजे स्पेशल विशेष म्हणजे आपल्या देवाला देवाचा स्पर्श झालाय म्हणून त्याला आपण विशेष म्हणतो. आणि ते आपलं
देवपूजा पण म्हणतो आपण त्याला. ती देवपूजा आपण आमच्या आजोबांनी तेव्हा त्या काळामध्ये पायी न म्हणजे कुठेही खाली न टेकवता डोक्यावर तो विशेष इथे आणलेला आहे, म्हणजे आपले बैलगाड्यावर बैलगाडा. तर त्यांनी तो आधी घरी ठेवला म्हणजे त्यांच्या आसनावर, पण तिथे त्यांना आणल्यानंतर अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यांना स्वप्नामध्ये दिसलं की माझी जागा इथे नसून उंचावर आहे, त्यांना असं दाखवलं स्वप्नावर. मग त्यांनी जेव्हा त्यांना लक्षात आलं नाही, परत दुसऱ्यांदा त्यांना असं की माझी जागा खाली नाही, मग त्यांनी लक्षात आलं की मग त्यांनी इथं ती स्थापना केली त्या विशेषची स्थापना. तेव्हापासून हा विशेष इथंच देतो तो दत्त या उक्तीप्रमाणे आजपर्यंत हे अभिमानी स्थान राहिलेले. अभिमानी का की स्वतःची जागा म्हणजे तो विशेष इतका अभिमानी आहे की ज्याला जे पाहिजे ते देतो, म्हणजे मनोकामना पूर्ण करतो. आणि अनेक सद्भक्त भाविक इथे देवदर्शनासाठी येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी खेटी पण करतात. मग त्या खेटीमध्ये समजा ते आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवाला येणार. अमावस्या पौर्णिमेला खूप गर्दी असते इथे. आणि इथं नारळ बांधण्याची पण प्रथा आहे. नारळ कशासाठी बांधतात की एखाद्याचं लग्न जमत नसेल किंवा नवस असेल, एक भावना असते किंवा एक श्रद्धा असते, श्रद्धेचा भाग येतो याच्यामध्ये. आणि ते नारळ कशासाठी बांधलं जातं की माझं एवढ्या मुलाचं काम झालं पाहिजे, नवस बोलून त्यांची ती श्रद्धा आहे, देवावरची भावना आहे, म्हणून ते नारळ बांधतात. त्या निमित्ताने ते खेटी पूर्ण पण होतात. आज म्हणजे आमच्या पाठीमागे असे बरेच अनुभव आहे की काही जणांना समजा त्यांनी मनोकामना पूर्ण केली, म्हणजे माझ्या एखादं काम पूर्ण झालं पाहिजे, मुलाला नोकरी मिळाली पाहिजे, त्या निमित्तानं ते देवाला भेटी देतात, खेटी पण करतात आणि त्या पूर्णच होतात. असं हे एक म्हणजे त्यांना अनुभव आलेला. शहादापासून, मुंबईपासून ते अंकलेश्वर, सुरतपासून इकडं आपलं संभाजीनगर, नांदेडपासून थेट आपल्याकडे लोक येतात आणि दर्शनासाठी भरपूर भाविक लोक येतात. आणि आपली दत्त जयंतीला यात मोठी यात्रा असते, 4 दिवस यात्रा असते, पालखी निघते. आपला विशेष पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते, पालखी मिरवणूक काढली जाते. आणि विशेष त्या यात्रेमध्ये 4 ते 5 लाख भाविक येतात. प्रचंड मोठी अशी गर्दी असते आणि त्या 4 दिवसाच्या काळात मंदिर बंद नसतं, अखंडपणे चालू असतं. जत्रा भरलेली असते. 9:30ला इथे स्नान असतं. सकाळी 9:30ला देवाला दररोज स्नान घातलं जातं. दुपारी 12 वाजता आरती असते आणि संध्याकाळची आरती ही फ्लेक्झिबल, म्हणजे अंधार पडल्यानंतर आरती करायचं असं नियम आहे. संध्याकाळ झाल्यानंतर मग तो हिवाळ्यामध्ये 6:30ला पण होते, उन्हाळ्यामध्ये 7:30ला पण पहाटेची आरती इथं 4लाच होते. 4ला नित्य नियम. हिवाळ्यामध्ये कितीही थंडी असो, पावसाळ्यामध्ये कितीही पाऊस असो, उन्हाळ्यामध्ये कितीही वारा किंवा आजपर्यंत खंड पडलेला नाही. म्हणजे आजपर्यंत जो विधी आहे किंवा त्याचं नित्यनेम आहे तो जसा तसा चालू आहे. आणि आपल्या म्हणजे जो विशेष आहे हा आपला विशेष जो आजोबांनी म्हणजे तो घडवलेला विशेष आहे. आणि हा जो विशेष आहे त्याचा आपला ओटा आहे, हा सिन्नस्थळीचा ओटा आहे, चक्रधर स्वामींचा. म्हणजे सिन्नस्थळी म्हणजे तिथं स्वामींनी हे तप केलंय म्हणजे किंवा स्मरण केलं, ती जागा पवित्र झाली म्हणून तो विशेष त्याला आसन सिन्नस्थळी असं म्हणतात. आणि इथं दंडवत प्रणामाचं पण मी बघितलं दंडवत प्रणाम घालत होता. नमस्कार म्हणजे त्याला दंडवत म्हणतो आम्ही. नमस्काराचं एक दंडवत प्रणाम. एखाद्याची क्षमायाचना असेल, क्षमायाचना म्हणजे काही दुःख कोणी कोणाला त्रास दिला असेल किंवा त्याच्याकडून काही अपराध झाला असेल तो पण क्षमायाचना मध्ये दंडवत मध्ये. आणि एक आपल्या देवाला सेवाभाव म्हणून आपण हे करतो, नमस्कार करतो. आपण देवाला आलोय आणि देवाला नमस्कार केला पाहिजे म्हणून ते 5 दंडवत घालण्याची प्रथा आहे. आपला हा जो विशेष आहे, आपला हा दत्तात्रय प्रभूंचा विशेष आहे. हे जे 2 विशेष दिसतात ना, आबासाहेब आणि बाबासाहेब फलटणचे विशेष, हे चक्रपाणी प्रभू अवताराचे विशेष. आणि तो विशेष आहे तो चक्रधर स्वामींचा विशेष आहे. तो आसन सिन्नस्थळी म्हणतात त्याला. आणि जो आपले हे मानव पंथ म्हटला की हे 5 अवतार येतात. श्री गोपालकृष्ण, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी प्रभू, श्री गोविंद प्रभू आणि श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. हे शेवटचा अवतार म्हणजे आपल्या चक्रधर स्वामी यांनीच मानव पंथाची खरी स्थापना केली. आणि गोपालकृष्ण तुम्हाला माहिती आहे, आपल्या भगवत श्रीकृष्ण ज्यांनी भगवद्गीता आणि अर्जुनाला सर्व गीता सांगितली. त्या गीतेमधलं बरंचसं जे ज्ञान आहे म्हणजे ते पोहोचवण्यास म्हणजे आपला मानव पंथच ह्या गीतेवर आधारित आहे. सर्व त्याच्यामुळे आपण हे जे दत्तात्रय प्रभूंचं स्थान आपण म्हणतो हे स्थान आहे, एकमुखी दत्त हे मानव पंथाचं म्हणजे एकमुखी दत्त मानला जातो. आणि हे जे चक्रपाणी प्रभू आहे आणि त्यानंतर गोविंद प्रभू हे आपले गुरु यांचे चक्रधर स्वामींचे. त्यांनी हे पंथ म्हणजे चक्रधर स्वामींनी हा पंथ पुढे वाढवण्यासाठी मराठी भाषा त्यांनी
मराठी भाषेचे जनक पण त्यांना म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी त्यांनी सुरुवातच केली, त्यांच्यापासूनच हे झालं. आणि लीळाचरित्र हा ग्रंथामध्ये आपण त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे आपल्या मानवपंथाविषयी. त्याच्यानंतर आपल्या स्मृत हे पण दृष्टांत पाठ म्हणून त्यांचे लीळा आहेत त्या पण इथं सांगितलेल्या चक्रस्वामींच्या सांगितलेलं आहे. आणि हा जो विशेष आहे आपलं म्हणजे हे मंदिर आहे, हे दत्तात्रय प्रभूंचं मंदिर आणि एक खाली मंदिर आहे ते आसन सिंहस्थळी चक्रस्वामी, असे 2 मंदिर आहे इथे. तुम्हाला आता दिसतंय हे दिसतंय, हे लोकांची जी मनोकामना किंवा इच्छा असेल तर इथं तो विडा बांधण्याची प्रथा आहे. त्याला नारा बांधणे असं म्हणतात. मग ती इथं देवाला विडा ठेवतात, तीच मनोकामना जी असेल ती सांगतात विडा ठेवतात. ती विडा बांधण्याची प्रथा म्हणजे नारा बांधणे. मग ती मनोकामना कोणतीही असो ते त्यांची मनोमन सांगतात ते आणि ते नारा बांधतात. आणि तुम्हाला इकडे दिसतंय ते डोंगरांग ते हमसप म्हणून एक डोंगर दिसतोय, त्याला रामाचा अंगठा म्हणून पण ओळखलं जातं त्याला. आणि अंकाई टंकाई किल्ला ती रांग दिसते. आणि समोर मनमाडच्या बाजूला म्हणजे मनमाडला पाणी पुरवठा करणार वागदर्डी धरण इथून जवळच आहे. आणि समोरच आपलं याचं पाणीवाडी पेट्रोलियम गॅस टाक्या त्याचं समोरच दिसतंय. आणि आपले हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराला येण्यासाठी मनमाडवरून फक्त 6 किलोमीटरचा रस्ता आहे. म्हणजे मनमाडवरून तुम्ही बसने येऊ शकता. स्वतःची गाडी असेल तरी 6 किलोमीटर मनमाडवरून आहे. चांदवडवरून 18 किलोमीटर पडतं. आणि असं अगदी रम्य असं उंचावर असलेलं हे स्थान आहे. थंडीच्या दिवसात आणि विशेष उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही इथं आरामशीर व्यवस्थित दिवसभर काढू शकतो. एसी ही इथं फिका पडेल एवढं थंड हवामान असतं इथं. उंचावर ठिकाणी असल्यामुळे हवा पण शुद्ध असते. आणि इथं काही लोक हे दंडोत घालणं म्हणजे हे कसं असतं की आपलं जे मनोकामना किंवा इच्छा असेल ती विडा ठेवल्यानंतर देवालाच आराधना किंवा आपलं मनातील इच्छा जे काय असेल ती दंडोताने किंवा नमन करून प्रथा म्हणजे ती दंडोत घालणे. अशा प्रकारे मित्रांनो मी या मंदिराची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला या मंदिरापर्यंत यायचं असेल तर गुगल मॅप लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे या आणि दत्त महाराजांसमोर तुमची मनोकामना मागा. धन्यवाद. जय श्री दत्त महाराज. आणि हो, याआधी मी एका अशा मंदिराचा प्रवास केला होता जिथे तब्बल 300 वर्षापासून एक रहस्य आजही जिवंत असल्याचं सांगितलं जातं. तो व्हिडिओ येथे नक्की बघा. लिंक स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद. जय श्री दत्त महाराज.